हरिओम. बघा, रोजच्या रोज काही ना काही दुखतंय. आज हे दुखतंय, उद्या ते दुखतंय, रोजच पेन किलर घ्यायला लागतीये. असं होतंय का तुम्हाला? कारण काय होतं की ह्या पावसाळ्यामध्ये वात खूप वाढतो आणि त्याच्यामुळे सांधेदुखी ही खूप होते. बरं, रोजच काहीतरी दुखतंय तर आपण डॉक्टरकडे काही जात नाही. आणि तसंही बऱ्याचशा महिला या काहीही झालं तरी डॉक्टरकडे जातच नाहीत शक्यतो. मग अशा वेळेला बऱ्याचशे काही असे लोक असतात की ज्यांना काही ना काही पेन किलर माहीत असतात. मेडिकल स्टोअरवाल्यांनी कधी दिलेल्या असतात, त्या त्यांनी लक्षात ठेवून तशाच्या तसे ते नंतर पुन्हा आणत राहतात आणि घेत राहतात. आणि असे मी खूप लोक बघितलेत की जे अगदी काही दुखलं तरी अगदी सर्रास शेंगदाणे खाल्ल्यासारख्या पेनकिलर घेतात. तर लक्षात घ्या, पेनकिलरचे खूप साईड इफेक्ट्स आहेत. आपल्या किडनीवर किती लोड येतो, त्याला त्यातले केमिकल्स सगळे वॉशआउट करायला लागतात आणि असा लोड येत असतो किडनीवर. त्यामुळे पेनकिलर घेणं हे केव्हाही अयोग्यच आहे. मग आता हे जे काही रोज दुखतंय, आज इथे दुखतंय, उद्या तिथे दुखतंय, असं का होतं? आणि मग ह्याच्यावर आपण काय उपाय करू शकतो की जो 100% नैसर्गिक असेल आणि ज्याचे बिलकुलही साईड इफेक्ट असणार नाहीत? तर ते आज आपण बघणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये. चला तर व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे मग तुम्हाला नीट कळणार आहे की काय काय घ्यायचंय, कसं घ्यायचंय, कधी घ्यायचंय आणि कोणी घ्यायचंय, कोणी नाही घ्यायचंय. हे सगळं जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा. नमस्कार, मी स्वर्णा कौलगुड, निसर्गोपचार तज्ज्ञ, योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे. बघा, वात जो आहे तो चल आहे. आयुर्वेद काय म्हणतं? वात हा चल आहे आणि जो फिरत राहतो तो कधीही एका जागेवर राहत नाही. आणि मग बऱ्याचदा काय होतं, कधी इथे मनगट दुखतात, कधी बोटं दुखतात, कधी पाय खूप दुखतात, कोपरे दुखतात, कधी खांदे दुखतात, कधी मानच अवघडते, कधी कंबर दुखायला लागते, कधी गुडघे दुखतात, काही काहींचे रोजच भयानक गुडघे दुखतात. मग अशा वेळेला आपण काय घेऊ शकतो की जेणेकरून आपल्याला ॲलोपॅथीच्या गोळ्या औषधं घेण्याची गरज नाही लागली पाहिजे किंवा आपल्याला ऑपरेशनची गरज नाही लागली पाहिजे? ते आज आपण बघणार आहोत. आपल्या स्वयंपाकघरामध्ये इतकी छान औषधं आहेत आणि पूर्वीपासून आपले जे आजोबा पणजोबा आजी लोक हे सगळं वापरत आलेले आहेत. त्यांना ते माहीत होतं. फक्त हे जे काही औषधी गुणधर्म आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचले नाहीत, त्यामुळे आपल्याला त्यांचे योग्य उपयोग माहिती नाही आहेत. तर ते आज आपण जाणून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला अजिबात बाहेर जाण्याची गरज नाही. तर बघा की वात वाढतो, त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला हे दुखत राहतं. बरं, वात हा चल असल्यामुळे इकडे तिकडे, आज इथे उद्या तिथे असं दुखत राहतं. रोज काही ना काही त्रास होत राहतो आणि तशीच आपण कामं करत राहतो, ते अंगावर काढत राहतो किंवा मी जसं म्हटलं तसं पेन किलर घेत राहतात. तर असं करण्यापेक्षा आपण त्याच्यावरती अगदी योग्य इलाज करणार आहोत. आता ह्याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की काय काय होतं नक्की, कशामुळे हे दुखतं. तर ह्याला भरपूर कारणं असतात. तर त्याच्यामधलं महत्त्वाचं कारण म्हणजे आहार. चुकीचा आहार घेतात, बऱ्याचदा शिळं खातात, बऱ्याचदा फ्रीजमध्ये ठेवलेलं खातात आणि मग युरिक ॲसिड वाढतं शरीरामध्ये. अन्नपदार्थ शरीरामधले बाहेर जात नाहीत. कॉन्स्टिपेशन ज्या लोकांना होतं, म्हणजे मलावरोध ज्या लोकांना होतो, रोजच्या रोज नको असलेले पदार्थ बाहेर पडले पाहिजेत, ते पडत नाहीत. 2-2, 3-3 दिवस टॉयलेटला साफ होत नाही. विचार करा, असे जे काही पदार्थ शरीरामध्ये कुजलेले राहिलेले आहेत आणि तुम्ही वरून नवीन वेगळा वेगळा आहार रोज घेत आहात, तर मग वरून घेतला गेलेला जो चांगला आहार आहे तो पण आत जाऊन सडतो, कुजतो आणि त्याच्यातून जे वायू निर्माण होतात त्याचंच युरिक ॲसिड तयार होतं. आणि हे आपल्या युरिक ॲसिड जे आहे ते सांध्यांच्या पोकळीमध्ये साठवलं जातं.
आणि त्यामुळे रोज रोज आपल्याला वेगळ्या वेगळ्या सांध्यांमध्ये दुखतं. तर मग आता हे जे काही आपण पेय बनवणार आहोत, पेन किलर पेय, दुःख कमी करणारं, वेदना कमी करणारं, सांध्यांची सूज कमी करणारं, ज्या काही पेशींचं डॅमेज झालेलं आहे ते भरून काढणारं असं जे काही आपण आज ड्रिंक बनवणार आहोत, त्यामध्ये हे सगळे घटक असणार आहेत. तर त्याच्यामध्ये पोट साफ होणारे पण घटक आपण घेणार आहोत. कारण काय आहे की जर तुमचं पोट रोजच्या रोज साफ झालं तर तुम्हाला युरिक ॲसिड वाढणारच नाही, आणि युरिक ॲसिड वाढलं नाही तर सांधे दुखणार नाही. त्यामुळे आपण ते करणार आहोत. अजून एक काय आहे तर सांध्यांना सूज येते बघा, आणि सूज आल्यानंतर आपण त्याला गरम शेक देऊ शकत नाही. सूज आलेल्या सांध्यांना नेहमी थंड बर्फाचा शेक द्यावा लागतो. मग ही सूज जर आपण कमी केली तर दुखणं पण कमी होतं. त्यामुळे सांध्यांची सूज कमी करण्यासाठीचे जे काही स्वयंपाकघरातले पदार्थ आहेत ते सुद्धा आपण या पेयामध्ये वापरणार आहोत. त्याच्यानंतर पेशींची झीज भरून काढणारे नैसर्गिक, ज्याला अँटीऑक्सिडंट्स असं म्हणतात, नैसर्गिक घटक जे किचनमध्ये आहेत आपल्या, ते आपण ह्या पेयामध्ये वापरणार आहोत. त्याच्यामुळे जे काही लोक म्हणत राहतात की लिगामेंटचं दुखापत झालेली आहे, ती लवकर भरून येत नाहीत, वर्षानुवर्ष लागतात, तर ते नॅचरल नैसर्गिक पद्धतीने आपण कसं भरून काढता येईल झीज झालेली, ते पण आपण घटक याच्यामध्ये घालणार आहोत. त्यामुळे सूज कमी करणारे, वेदना कमी करणारे, त्याच्यानंतर युरिक ॲसिड कमी करणारे असे सगळे घटक या पेयामध्ये असल्यामुळे तुमचं दुखणं कमी होणार आहे. पण बरेचसे घटक जे आपण वापरलेले आहेत ते थोडेसे प्रकृतीने उष्ण आहेत. त्याच्यामुळे ते काही काही जणांना चालणार नाही आहे, किंवा आपण आपल्या पेयामध्ये पण ते अगदी कमी प्रमाणामध्ये वापरलेले आहेत, अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये वापरलेले आहेत, आणि मग त्याचं आपण पेय तयार केलेलं आहे. तुम्ही सलग जेव्हा प्यायचं झालं तर हे 15 दिवस तुम्हाला हे सलग प्यायचं आहे. 15 दिवसांमध्ये तुम्हाला भरपूर फरक पडणार आहे. दुखणं कमी होणार आहे, हालचाल वाढणार आहे, रक्ताभिसरण सुधारणार आहे, सूज कमी होणार आहे, पचन चांगलं झाल्यामुळे, टॉयलेट रोज साफ झाल्यामुळे पोट हलकं वाटणार आहे, वजन नियंत्रणात राहायला मदत होणार आहे. तर हे सगळं आपण आज ह्या पेयामध्ये बघणार आहोत. फक्त एक काळजी घ्यायची आहे की ह्याच्यामध्ये सगळे गरम पदार्थ असल्यामुळे गर्भवती महिलांनी हे ड्रिंक अजिबात घ्यायचं नाही आहे. त्याच्यानंतर ज्यांना एखादा मोठा हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, किंवा ज्यांची एन्जिओप्लास्टी किंवा बायपास वगैरे ऑपरेशन झालेले आहेत, त्याही व्यक्तींनी हे ड्रिंक प्यायचं नाही आहे. किंवा काही लोकांना ज्यांना अटॅक येऊन गेले, ज्यांना एन्जिओप्लास्टी झालेली आहे ब्लॉकेज असल्यामुळे, तर अशा लोकांना डॉक्टरांनी रक्त पातळ होणाऱ्या गोळ्या सुरू केलेल्या असतात. तर ज्यांना ह्या गोळ्या सुरू आहेत त्यांनी सुद्धा हे ड्रिंक अजिबात घ्यायचं नाही आहे. साधारणपणे एक 15 वर्षाच्या पुढच्या अगदी वयस्कर लोकांपर्यंत बाकी सगळ्यांनी हे ड्रिंक घ्यायला अजिबात हरकत नाही. ज्यांना शुगर आहे, ज्यांना BP आहे, ज्यांना थायरॉइड आहे, अशांना सारख्या गोळ्या घ्याव्या लागतात, त्याचे साईड इफेक्ट्स होतात. तर मग तुमची इम्युन पॉवर कशी वाढेल आणि सांधे आणि स्नायू मजबूत कसे होतील, ह्याचं पण अजून एक ड्रिंक आपण बघणार आहोत. असे आपण 2 ड्रिंक आज आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. निश्चितपणे पुढे पूर्ण व्हिडिओ बघा. आता मी तुम्हाला सांगणार आहे की पेन किलर ड्रिंक कसं बनवायचं, त्याच्यासाठी कोणतं कोणतं साहित्य घ्यायचं आहे. चला तर मग बघूयात कोणतं साहित्य घ्यायचं आहे ते. बघा, आता आपण कोणतं कोणतं साहित्य घेतलंय ते बघायचंय. किती प्रमाण घ्यायचंय ते आपण नंतर बघणार आहोत. सुरुवातीला आपण आलं घेतलेलं आहे. बघा, आलं हे शरीरामधली सूज कमी करतं, पचन चांगलं सुधारतं आल्याने, आणि जी काही वेदना होतीये त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर आराम मिळतो. त्याच्यानंतर दुसरं आपण घेतलेलं आहे बघा मेथी दाणा घेतलेला आहे. मेथी हे अँटीऑक्सिडंटचं काम करतं, पेशींची झीज भरून काढतं, सांध्यांचं आरोग्य चांगलं करतं, युरिक ॲसिड
शरीरातून बाहेर काढायला मेथी आपल्याला खूप उपयोगी पडते. त्याच्यानंतर रक्तातली जी साखर वाढलेली आहे, ज्यांना डायबिटीस आहे त्या लोकांना, त्यांना ती साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा मेथी खूप उपयोगी पडते. त्याच्यानंतर आपण बघूयात की ओवा. आपण ओवा घेतलेला आहे. ओवा गॅस होत असतो, अपचन होत असतं, सारखे ढेकर येत असतात, पोट फुगल्यासारखं वाटतं. हे सगळं कमी करण्यासाठी आपल्याला ओवा उपयोगी पडतो आणि पचनक्रिया पण चांगली सुधारण्यासाठी आपल्याला ओवा उपयोगी पडतो. त्याच्यानंतर बघूयात आपण काळी मिरी. काळी मिरी घेतलेली आहे आपण इथे. अगदी कमी लागणारे आपल्याला किती घ्यायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे नंतर. पण ह्याच्यात पिपरीन नावाचा घटक असतो, जो इतर सगळे जे आपण घटक घेतलेले आहेत त्याच्यातले पोषक द्रव्य शरीरामध्ये शोषून घेण्यासाठी उपयोगी पडतो. आणि त्याच्यानंतर मिरी ही शरीरामध्ये प्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम सुद्धा करते. त्यामुळे आपल्याला मिरी ही घ्यायची आहे, अगदी आवश्यक आहे. आणि शिवाय ती पचन पण चांगली करते, पण फार उष्ण असते, त्यामुळे किती घ्यायची ते मी सांगणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे बघा, इकडे धणे घेतलेले. आपण धणे हे अँटीऑक्सिडंट आहे. जसं मगाशी आपण बघितलं मेथी अँटीऑक्सिडंट आहे, तशीच धणे हे सुद्धा अँटीऑक्सिडंट्स आहेत. हे पेशींची ज्या झीज झालेली आहे, जे नुकसान झालेलं आहे ते शरीरातलं नुकसान भरून काढण्याचं काम धणे करतं. आणि पचनक्रिया पण अर्थातच सुधारवतं. युरिक ऍसिड बाहेर काढण्याला सुद्धा मदत करतं. हे सगळे द्रव्य जे आहेत ते डिटॉक्स आहेत, म्हणजे शरीराची शुद्धी करतं. शरीरामध्ये जे अशुद्ध पदार्थ आहेत ते बाहेर काढण्यासाठी हे सगळे पदार्थ आपल्याला मदत करतात. त्याच्यानंतर आपण बघूया दालचिनी. आपण ही दालचिनी घेतलेली आहे बघा. अशीच पातळवाली दालचिनी घ्यायची आपल्याला, जी अशी खुरदरी वगैरे जाड येते ती दालचिनी घ्यायची नाहीये, किंवा काळपट रंगाची येते ती पण दालचिनी घ्यायची नाहीये. अशी दालचिनी घ्यायची आपल्याला जी आपल्या सांध्यांची सूज कमी करण्यासाठी मदत करते, हृदयासाठी उपयोगी आहे, साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयोगी आहे आणि युरिक ऍसिड बाहेर काढतेच, शिवाय पुढे जाऊन भविष्यामध्ये युरिक ऍसिड होऊ नये यासाठी आपल्याला ही दालचिनी खूप उपयोगी पडते. त्यामुळे आपण दालचिनी सुद्धा वापरणार आहोत, कारण ही बॉडी डिटॉक्स करते. बॉडी आपलं शरीर जे आहे ते शुद्ध करते. त्यामुळे आपण दालचिनी पण घेणार आहोत. तर हे सगळे घटक आपण घेतलेले आहेत. 6 घटक आहेत ह्याच्यामध्ये. 6 घटक आता किती किती प्रमाणात घ्यायचे ते आता आपण बघणार आहोत. बघा, आपण हे जे सगळं साहित्य घेतलंय त्याचं मी तुम्हाला सगळी माहिती सांगितलेली आहे. आता किती किती घ्यायचंय ते आपण बघूयात. हा बघा पाव चमचा आहे, अगदी छोटासा चमचा आहे. ह्यानी आपण प्रमाण घेणार आहोत. हा पाव चमचा आहे, ह्यानी भरून आपण ओवा घेणार आहोत. सुरुवातीला आपण ओवा घेणार आहोत. त्याच्यानंतर हा जो पाव चमचा आहे त्याच्यामध्ये अगदी सपाट बसतील किंवा त्याच्या खाली थोडे बसतील असे आपण मेथी दाणे घेणार आहेत. मेथी दाणे जास्त घ्यायचे नाहीयेत. हा जो पाव चमचा घेतलाय तो अर्धा घेतला तरी सुद्धा चालणार आहे. तर आपण हे घेतलेत मेथी दाणे. त्याच्यानंतर आपण घेणार आहोत धणे. हा पाव चमचा जो आहे तो भरून धणे घेणार आहोत, पण हे असेच्या असे न घेता आपण थोडेसे ह्याला क्रश करणार आहोत. थोडेसे ओबडधोबड ते असे कुटून घेणार आहोत आपण, जेणेकरून त्याचा जो अर्क आहे तो सगळा आपल्या पेयामध्ये व्यवस्थितपणे येईल. तर असे हे थोडेसे क्रश करून घेतलेले धणे आहेत, ते पण आपण घेऊयात. बघा, ओबडधोबड असे क्रश केले आहेत धणे. त्याच्यानंतर मिरी ज्या आपण घेतलेल्या आहेत, मिरी. आता ह्या मिरी फक्त 2 मिरी घेणार आहोत आपण, फक्त 2 मिरी. आणि ह्या 2 मिरी ज्या आहेत ह्या सुद्धा 2 मिरी क्रश करून घेणार आहोत आपण. थोड्याशा ओबडधोबड ह्या अशा कुटून घेणार आहोत आपण. तर आता ह्या 2 मिरी आपण घेतलेल्या आहेत. याच्यामध्ये ओवा, मेथी, धणे, त्याच्यानंतर आपण मिरे घेतले 2. त्याच्यानंतर आता आपण घेणार आहोत ही जी मी तुम्हाला दालचिनी दाखवली आहे ह्याची पावडर केलेली आहे बघा. दालचिनीची पावडर केलेली आहे.
आणि ही आपण घेणार आहोत, पण ही चमच्यानी घ्यायची नाहीये, अजिबात जास्त घ्यायची नाही दालचिनी. कमी घातली तर त्याचा फायदा खूप आहे, जास्त घातली तर तोटे होतात, त्यामुळे चमच्यानी घ्यायची नाही. बघा मी पिंचनी घेते, अगदी चिमटीनी घेते मी. 1 चिमूट घेतलेली आहे अगदी, आणि ही दुसरी चिमूट घेतलेली आहे. बघा दालचिनी पावडर जी आहे ती अशी 2 चिमूट घेतलेली आहे. आणि आता शेवटी आपण घेणार आहोत आलं. जे मी तुम्हाला आलं दाखवलंय ते हे किसून घेतलं आहे आलं, आणि हे किसून घेतलेलं आलं आपण हा जो पाव चमचा घेतलेला आहे तो भरून घेणार आहोत. तर हे घेतलेलं आहे आपण आलं. बघा सगळं घेतलेलं आहे. ओवा आहे, मेथी दाणा आहे, धणे आहेत, आलं आहे, 2 मिरीची पावडर आहे, आणि 2 अशा चिमूटभर अगदी थोड्या थोड्या पिंच दालचिनी पावडर घेतलेली आहे. हे सगळं साहित्य आता आपण एका पातेल्यामध्ये काढणार आहोत. बघा पातेल्यामध्ये काढण्याच्या अगोदर ह्याच्यामध्ये आपण जो चहा प्यायचा कप असतो ह्या कपानी 1.5 कप प्यायचं पाणी ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. बघा 1 कप टाकलेलं आहे पाणी ह्याच्यामध्ये, आणि आता अजून आपण अर्धा कप ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. बघा अर्धा कप पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. आता हे जे सगळं आहे ते आपण पातेल्यामध्ये घेऊन उकळायचं आहे. तर हे आता आपल्याला किती उकळायचं आहे, तर 1 कप झालं पाहिजे. पाणी आपण घेतलंय 1.5 कप, आणि आता ह्याचं आपल्याला करायचं आहे उकळून 1 कप. तर आता चला तर मग आपण आता हे पाणी उकळायला ठेवूयात गॅसवर. बघा आपण उकळायला ठेवलेलं आहे पाणी, ज्याच्यामध्ये सगळं साहित्य आपण घातलेलं आहे. 1.5 कप पाणी आहे, आणि चांगलं उकळू द्यायचं आहे. भरपूर उकळू द्यायचं आहे, जेणेकरून 1.5 कप पाणी 1 कप झालं पाहिजे. बघा हे चांगलं उकळतंय, चांगलं 1-2-3 मिनिट तरी चांगलं उकळायचं आहे त्याला, जेणेकरून अर्धा कप जे पाणी आहे ते वाफेमध्ये निघून गेलं पाहिजे, आणि 1 कपच पाणी उरलं पाहिजे त्याच्यामध्ये. असं हे चांगलं उकळायचं आहे, आणि मग आता हे आपण ओतून घेणार आहोत, गाळणीनी गाळून घेणार आहोत. बघा आता हे आपण उकळलेलं आहे चांगलं पाणी, आणि आता हे आपण आपल्या कपमध्ये, ज्याने आपण 1.5 कप पाणी घेतलं त्याच्यामध्ये आता हे आपण ओतूया. बघा असं 1 कप केलेलं आहे आपण. 1.5 कप पाणी घातलं होतं, त्याचं 1 कप झालेलं आहे. आता हे रंग तुम्हाला कळत नसेल, मी तुम्हाला काचेच्या ग्लासमध्ये घालून दाखवते. हे असं पिवळसर रंगाचं असं ड्रिंक तयार झालेलं आहे आपलं. बघा पेन किलर ड्रिंक आपलं असं तयार झालेलं आहे. आता हे कसं घ्यायचंय ते मी सांगणार आहे. आता इम्युनिटी बूस्टर, प्रतिकार शक्ती वाढेल आपली, तर त्याच्यासाठीचं ड्रिंक कसं बनवायचं ते सांगतेय मी, आणि त्याच्यानंतर व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे की हे कधी घ्यायचं आहे वगैरे. तर हे शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. बघा आता आपण इम्युनिटी बूस्टर असं एक ड्रिंक बनवणार आहोत, ज्याने आपली प्रतिकार शक्ती चांगली वाढणार आहे. प्रतिकार शक्ती वाढली आपली तर आपल्याला कोणतेच जे काही आजार आहेत ते होणार नाहीत. त्यामुळे हे ड्रिंक पण आपण घ्यायचंय. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे बघा शेवगा. मराठीमध्ये आपण ह्याला शेवगा म्हणतो, हिंदीमध्ये ह्याला सहजन असं म्हणतात, आणि इंग्लिशमध्ये ह्याला मोरिंगा म्हणतात. बघा ह्याचं ड्रिंक आपण करणार आहोत. असं शेवगा घ्यायचा आहे, आणि ह्याची मुठीभर पानं आपण आता काढून घेणार आहोत. शेवग्याची जी पानं आहेत ती आता आपण अशी मुठी भरून घेणार आहोत. हे बघा एवढी अशी पानं होतील अशी आपण घेणार आहोत, आणि ही स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आपल्याला. पाण्यामध्ये स्वच्छ आपण ही पानं अशी धुवून घेणार आहोत. ही पानं जेव्हा आपण धुवून घेतो त्याच्यानंतर आता आपण ही पानं कुटून घ्यायची आहेत. बघा खलबत्त्यामध्ये थोडीशी आपण आता ही पानं जी आहेत ती अशी कुटणार आहोत.
बघा, आपण मुठ्ठीभर पानं घेतली होती आणि तिला असं आपण चांगलं कुटून घेतलेलं आहे. आता हे जे आपण कुटून घेतलेलं आहे ते आता आपण एक अगदी पातळ जे कापड असतं सुती मलमलचं, अशा कापडामध्ये आपण आता हे काढणार आहोत कुटलेला शेवगा. शेवग्याची जी पानं आहेत आपण घेतलेली ती आपण कुटली आणि या मलमलच्या फडक्यामध्ये काढलेली आहेत. आता ही पानं जी आहेत हिचा रस घेणार आहोत आपण. असं एक पाणी घ्यायचं आहे, प्यायचं पाणी, आणि त्याच्यामध्ये आपण हा जो रस आहे तो चांगला पिळून घेणार आहोत. जेवढा काही रस आपल्याला निघणार आहे ह्याच्यामध्ये तेवढा तो काढून घ्यायचा आहे आपल्या पाण्यामध्ये. बघा, असं हिरव्या रंगाचं पाणी होतं हे, आणि हे आपल्याला प्यायचं आहे रोज. एक मुठीभर पानं घ्यायची आहेत शेवग्याची, स्वच्छ धुवून कुटायची आहेत आणि ती फडक्यामधून चांगली गाळून घ्यायची आहेत आणि हे पाणी प्यायचं आहे आपल्याला. बघा, आता आपण हे दोन्ही ड्रिंक बनवलेले आहेत ते आता आपण बघणार आहोत की कसे घ्यायचे आहेत. बघा, त्रिवेणी योग निसर्गोपचार केंद्राचे व्हिडिओ तुम्ही बघत असाल, तुम्हाला आवडत असतील, तुमच्या उपयोगी असतील, आपल्या जवळपास राहणारे नातेवाईक मित्रमैत्रिणी यांच्यासाठी उपयोगी पडत असेल तर निश्चितपणे लाईक करा, सबस्क्राईब करा. लाईक करणं, सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे, त्यामुळे मला मोटिवेशन मिळतं आणि हे सगळं आपण जमा करतो, सगळं बनवतो व्यवस्थितपणे. तुम्हाला काहीही अडू नये करताना असं व्यवस्थित आपण बनवतो. तर त्यामुळे तुम्ही नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायचंय ते विसरू नका. आता बघूयात आपण हे ड्रिंक कसं घ्यायचंय. बघा, सकाळी चांगली मस्त गरम पाण्याने आंघोळ वगैरे झाली, तुमचा नाश्ता झाला की त्याच्यानंतर तुम्हाला हे पेन किलर ड्रिंक घ्यायचं आहे, जे अशा रंगाचं आहे ते तुम्हाला प्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर अर्धा ते 1 तास काही दुसरं खायचं नाहीये अजिबात सुद्धा, आणि नंतर तुम्ही तुमचं दुपारचं जेवण करू शकता. आता हे ड्रिंक पिल्यानंतर एक कमीत कमी 4 तास तरी होऊ द्यायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे इम्युनिटी ड्रिंक घ्यायचं आहे. म्हणजे जर तुम्ही हे ड्रिंक जर घेतलं असेल तुम्ही साधारणपणे 9:30 किंवा 10 वाजता घेतलं असेल तर मग 2-3 नंतर किंवा साधारणपणे 4 वाजता तुम्हाला हे इम्युनिटी ड्रिंक घ्यायला हरकत नाही. ह्या ड्रिंक नंतर कमीत कमी 4 तास झाले पाहिजेत. थोडे जास्त तास झाले तर हरकत नाही, पण 4 तास झाले पाहिजेत हे ड्रिंक पिल्यानंतर, आणि मग नंतर हे इम्युनिटी ड्रिंक घ्यायचं आहे. आता तुम्हाला वाटेल की शेवग्याचा जो आपण पानांचा जो रस काढला तो अगदी कमी आहे, तर हा एवढा कमीच घ्यायचा आहे. तो अगदी 2 चमचे 4 चमचे झाला पाहिजे असं अजिबात नाही. मुठीभर पानांचा जेवढा काही रस निघतोय तेवढाच फक्त एका व्यक्तीसाठी बास होणार आहे, त्याच्यामुळे तेवढाच घ्यायचा आहे. आणि हे इम्युनिटी बूस्टर जे ड्रिंक आहे ते तुम्ही ह्या ड्रिंक नंतर 4 तासानंतर घ्यायचं आहे. 4 तासानंतर म्हणजे कमीत कमी 4 तास झाले पाहिजेत. त्याच्यानंतर जर तुम्हाला 6 तासांनी 8 तासांनी घ्यायचं असेल तरी हरकत नाही, पण 4 तासाच्या आत हे ड्रिंक घ्यायचं नाहीये, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि हे इम्युनिटी ड्रिंक पण तुम्ही रोज घ्यायचं आहे. 15 दिवस आपण हा प्रयोग करणार आहोत. बघा, पोट साफ राहत जाईल, कॉन्स्टिपेशन होणार नाही, त्यामुळे युरिक ॲसिड कंट्रोलमध्ये राहील, कमी होईल, पूर्ण तुमची जी काही शरीर आहे ते डिटॉक्स होईल, शरीराची चांगली शुद्धी होईल. जे पडे पडे अशुद्ध राहतंय आणि त्यामुळे सांधे दुखत आहेत तर ते सगळं निघून जाईल आणि सांध्यांना स्नायूंना ताकद मिळेल. सांध्यांना जर सूज आली असेल तर सूज कमी होईल आणि पेशींची झीज झाली असेल तर ती भरून निघायला मदत होईल. तर असं हे उत्तम असं ड्रिंक आपण आज तयार केलेलं आहे. जास्तीत जास्त जणांपर्यंत पोचवा, कारण हे घरगुती जी औषधं आहे ती सगळ्यांकडे पोचणं फार गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला खर्च काही नाही आहे, घरामध्ये हे सगळं साहित्य असतं आणि आपण हे रोज बनवून पिऊ शकतो. तर मी सुरुवातीला जसं सांगितलंय की कोणी नाही प्यायचंय तर त्यांनी ते नाही प्यायचंय, तर संपूर्ण व्हिडिओ नीट बघा आणि नंतर मग करा आणि नंतर त्याचा उपयोग बघा, फायदे बघा आणि मला निश्चितपणे कमेंट करून कळवा
तुम्हाला फायदे झाल्याचं निश्चितपणे कळवा. आपले मागे जे व्हिडिओ मी दिलेले आहेत, सांध्यांवर लावायचं तेल कसं बनवायचं, सांध्यांवर लावायचा लेप कसा बनवायचा, किंवा कॅल्शियम वाढीसाठी कोणतं ड्रिंक प्यायचं, असे सगळे छान छान व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर दिलेले आहेत. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सगळे व्हिडिओ मागचे बघायला मिळतील. त्यामुळे निश्चितपणे सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.